हा अध्यक्ष महोदय, सन्माननीय राज्यमंत्री महोदयाने उत्तर दिलं. ठीक आहे, त्यांना जी माहिती दिली होती त्याप्रमाणे त्यांनी उत्तर दिलं. आपणही ऐकलं, मीही ऐकत होतो. अध्यक्ष महोदय, कॅबिनेट मंत्री समोर बसलेले आहेत. कॅबिनेट मंत्र्यांना हे पर्यटन विभाग विकास खातं काय एवढं किरकोळ वाटतं की काय मंत्री महोदय तुम्हाला? आम्ही बाजू मांडत असताना, माहिती देत असताना मंत्री महोदय आम्ही सांगत होतो की कोकण म्हणजे कशी डॉलर भूमी आहे आणि या डॉलर भूमीमध्ये मत्स्य फलोत्पादन आणि पर्यटन किती महत्त्वाचं आहे हे आम्ही सांगितलं. माननीय राज्यमंत्री महोदयांनी माहिती देताना दिली, आपलं लक्ष नव्हतं, माझं लक्ष पुरेपूर होतं. अध्यक्ष महोदय, त्यांनी काय सांगितलं? आंबेगावला आम्ही 86 कोटी रुपये दिले. आंबेगाव कुठे आहे? पुण्यामध्ये. त्यांनी काय सांगितलं? अहिल्यानगरला आम्ही 26 कोटी रुपये दिले. अहिल्यानगर कुठे आहे? त्यांनी काय सांगितलं? नाशिकला आम्ही 54 कोटी रुपये दिले पर्यटन विभागाच्या अंतर्गत. प्रस्ताव 101चा आहे, प्रस्ताव 293चा किंवा 292चा नाही. आपण या ठिकाणी कुठेही बजेटच्या जनरल चर्चेमध्ये आपण बोलत नाही आहोत. मंत्री महोदय, आपण 101 प्रस्तावानुसार फक्त आणि फक्त कोकण हा विषय नजरेसमोर ठेवून आपण या ठिकाणी चर्चा घडवली आणि संबंधित मंत्री महोदय उत्तर देत असताना तेच डोळ्यासमोर ठेवून देत आहेत. तुम्ही राज्यामध्ये बाकीच्या ठिकाणी काय दिलं, हे काय देता हे आम्हाला नेहमीच माहिती आहे सरकार म्हणून. आमच्या पदरात काय पडतंय? या चर्चेच्या माध्यमातून, या चर्चेच्या उत्तराच्या माध्यमातून आमच्या कोकणाच्या पदरात काय पडतंय याच्याकरता आपण म्हणतोय. 101चा अर्थ तो आहे मंत्री महोदय, तो आहे 101चा अर्थ. आणि म्हणून मंत्री महोदय, हा अत्यंत राज्याच्या दृष्टीने पण महत्वाचा विषय आहे आणि कोकणाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा विषय आहे. आज आपण रस्त्याच्या बाबतीत सांगितलं, माझं लक्ष तुमच्याकडे पूर्णपणे होतं. कोकणातले 95% रस्ते पूर्ण झाले म्हणून सांगितलेत. मंत्री महोदय, 95% कशाला म्हणतात? कोकणाच्या रस्त्यांचा दर्जा काय आहे? व्हिलेज रोड किती आहेत? अदर डिस्ट्रिक्ट रोड काय आहेत? ओडीआर ज्याला म्हणतात ते किती आहेत? एमडीआर किती आहेत? स्टेट रोड किती किलोमीटर आहेत? नॅशनल हायवे किती किलोमीटर आहेत? 95% रस्ते पूर्ण झाले तुम्ही कोकणाचे म्हणता. कशाच्या आधारावर म्हणता? कोकणाला इरिगेशन मधून आम्ही जास्त पैसे मागत नाही, अन्य कुठल्या खात्यातून आम्ही जास्त पैसे मागत नाही. कोकणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतो, त्यामुळे बांधकाम खात्यावरच आमचा जास्त जोर असतो. आमचे रस्ते इतके खराब होतात आणि 95% रस्ते तुम्ही झाले म्हणून म्हणते. मला तुमच्या उत्तराबद्दल काही ऑब्जेक्शन नाही, परंतु आम्ही चर्चा कशा करता घडवले, आमचा पण इतक्या वर्षाचा अनुभव आहे मंत्री महोदय. आणि म्हणून पर्यटन विकास मंत्री, तुम्ही जरा उत्तर द्या. काय कोकणाकरता विशेष इन्सेंटिव्ह देताय ते सांगा. कोकणाचं पर्यटन त्यांच्या देण्याबद्दल माझं काय म्हणणं, तुम्ही आहे ना सभागृहामध्ये, ते माझे मित्रच आहेत, माझा त्यांच्यावर ऑब्जेक्शनच नाही. ऑब्जेक्शन असतं तर मी ते उठल्याबरोबर ऑब्जेक्शन घेतलं असतं. पण तरी सुद्धा कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री याच्यामध्ये काय फरक असतो एवढं मला माहिती आहे. आणि म्हणून आपण कोकणाच्या दृष्टीने विशेष काय योजना किंवा पर्यटनाकरता आज नसतील आपल्याकडे योजना, तर भविष्यामध्ये काय योजना तुम्ही आखणार हे आम्हाला सांगा. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माननीय राज्यमंत्री महोदय एवढ्यासाठीच उत्तर देत होते की माझी लक्षवेधी परिषदेमध्ये होती आणि ती वेळ आणि ही वेळ एकच असल्यामुळं मी माननीय राज्यमंत्र्यांना विनंती केली होती की आपण खालच्या सभागृहामध्ये उत्तर द्या, वरच्या सभागृहामध्ये गृहनिर्माणचा प्रभारी मंत्री म्हणून त्या लक्षवेधीला मला उत्तर द्यायचं होतं. उत्तर टाळायचं किंवा मी द्यायचं नाही आणि माननीय राज्यमंत्री महोदयांना मुद्दाम द्यायला लावायचा असा उद्देश नाही. माननीय राज्यमंत्री महोदयांनी ब्रीफिंग घेतलेलं आहे, मी ब्रीफिंग घेतलेलं आहे. राहिला प्रश्न कोकणातल्या पर्यटन विकासाचा. 2च महिन्यापूर्वी मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री आणि बंदरे विकास विभागाचे मंत्री माननीय नितेश राणे साहेब आणि मी अशी एक संयुक्त बैठक कोस्टल एरियामध्ये कशा पद्धतीने आपल्याला टुरिझम डेव्हलपमेंट करता येईल याची एक प्राथमिक बैठक आमची झालेली आहे. त्याच्यानंतर माननीय राज्यमंत्री महोदय, मी आमच्या विभागाचे सचिव आणि डायरेक्टर टुरिझम MTDC MD असे आमच्या विभागाची बैठक होऊन जे कोस्टल एरियामध्ये कोकणामध्ये MTDCचे रिसॉर्ट्स आहेत तिथं अधिकच्या सुविधा कशा देता येतील, ती अधिक स्टार कॅटेगरीमध्ये कशी करता येतील, त्याला कनेक्टिव्हिटीनं सार्वजनिक बांधकाम खात्याशी चर्चा करून रोड कनेक्टिव्हिटीनं अधिक कसं जोडता येईल या सगळ्या बाबतीतला कृती आराखडा तयार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी विभागाला सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं मी सन्माननीय सदस्य भास्कर जाधव साहेबांनी एवढंच सांगतो, मत्स्य व्यवसाय विभागाबरोबर आणि बंदरे विकास विभागाबरोबर जे काम जॉईंटली करायचे तो भाग 1 असेल आणि आमच्या स्वतःच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत MTDCची रिसॉर्ट ज्या ज्या ठिकाणी आहेत
ते स्टार कॅटेगरीमध्ये अपग्रेड करणं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या बजेट स्पीचमध्ये आमच्या MTDCला 50 वर्ष पूर्ण झालीत, त्यामुळं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे 250 कोटी रुपयाचं वेगळं पॅकेज मागितलेलं आहे. त्यातले जेवढं काही निधी आम्हाला उपलब्ध यावर्षी होईल त्यातनं विशेषतः कोस्टल किनाऱ्यावरची किंवा कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरची रिसॉर्ट्स आमची ही अपग्रेड करून त्याला स्टार कॅटेगरीमध्ये आणण्याचं आणि त्याला कनेक्टिव्हिटी देण्याचं ही 2 महत्त्वाची कामं कोकणातल्या पर्यटनासाठी प्रस्तावित आपण केलेली आहेत. मंत्री महोदय मान्य सदस्यांना रस्त्यासंदर्भात जे मी बोललो ह्या प्रश्नात फक्त एकच रस्त्याचा उल्लेख आहे. मुंबई गोवा